नाही, निश्चितच एक आनंद आहे, समाधान आहे. या निमित्तानं पुनश्च आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनेत्रा अक्के असतील, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, सन्मान्य चव्हाण साहेब असतील, सामंत साहेब असतील, भरतशेठ गोगावले असेल, राणे साहेब असतील, नितीशजी असतील, त्याचबरोबर किरण भैया आज म्हणजे अर्ज भरायच्या दिवशी नव्हते पण सर्टिफिकेट घ्यायला भैया इथे आवर्जून आहेत. त्यामुळे सर्वच महायुतीतील सर्व शिलेदारांचे नेते मंडळींचे आणि माझ्या सर्व मतदारांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्या ठिकाणी आपण मला पाठिंबा दिला. आता तरी निदान रायगडचा पालकमंत्री तिला सुटेल असं वाटते, आशा आहे. त्या बाबतीतलं मी बोलण्या इतपत मोठा नाही. निर्णय जो काही वरिष्ठ पातळीवर ठरलेला असेल किंवा जो काय होईल तो आम्हाला सर्व मान्य असेल. अलिबागच्या आमदारांची समजूत कशी काढू शकाल किंवा काय नेमकं काय अजून पण थोडंफार कुठेतरी मनामध्ये नाही. महेंद्र दळवी साहेबांची समजूत काढायला तसं बघायला गेलं तर भैयासाहेबांसारखे, आदरणीय उदयजींसारखे आणि तटकरे साहेबांसोबत सुद्धा काम केलेले ते सहकार्य ते मी सुद्धा गेले अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम करणारा एक सहकार्य. त्यामुळे काळाच्या ओघामध्ये निश्चितच सगळ्या गोष्टी शांत होतील असं वाटतं. नाही, मी प्रामुख्याने आता आपण पाहायला गेलं तर कोकणाकडे अधिकचा नवीन उद्योग व्यवसायाचा किंवा उद्योगधंद्यांचा कल अलीकडच्या कालखंडामध्ये वाढलेला आहे. विशेष करून उत्तर कोकणामध्ये रायगड जिल्हा हा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक जिल्हा म्हणून आता देशभरामध्ये क्रमांक 1चा नावारूपाला आला आहे. अशा वेळेस तरुणांसाठी संधी, आमच्या तरुण भगिनींसाठी रोजगाराची संधी असेल. कारण उदयदादा त्या ठिकाणी उद्योगमंत्री आहेत, नितेशराव त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मत्स्य विभागाचे मंत्री आहेत, आदिताई महिला बालकल्याण खात्याचे आहेत, त्याचबरोबरच भरतशेठ यांच्याकडे सुद्धा फलोत्पादन आणि इतरसुद्धा काही खाती आहेत. मग त्यासुद्धा खात्यांचं प्रभावीपणे ते तर त्यांच्या पद्धतीने करता येतच, पण माझ्यापर्यंतसुद्धा जे जे काही विषय असतील तो मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. आता महेंद्र दळवींचा विषय आलाच आहे, पण असं वाटलं होतं की कुठेतरी हे वाद संपलेत, पण अगदी तुमची उमेदवारी बिनविरोध निवड झाल्यानंतर देखील परवाच्या दिवशी ते असं म्हणाले की कुठेतरी राजकीयदृष्ट्या तटकऱ्यांना कोंडीत पकडण्याचा किंवा राजकीयदृष्ट्या त्यांना त्यांची ताकद दाखवण्याची संधी होती ती गमावली गेली, त्याच्यामुळे वाद मिटला असं कसं म्हणू शकतो आपण? मी त्या बाबतीत आज बोलू इच्छित नाही. ते काय बोलत आहे त्याच्यावर मी उत्तर द्यावं सारखं ते देवाणघेवाण करण्यापेक्षा मी कधीतरी राजमाळ्यावर अलिबागला त्यांच्याकडे जाईन, त्यांच्यासोबत चहा पिन आणि विषय संपवीन. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.